समग्र शिक्षा अंतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, निपुण भारत अंतर्गत टॉय बेस्ड पेडॉलॉजी, खेळावर आधारित शिक्षण बेस्ड ऑन जादुई पिटारा यांच्याकडून जी आपल्याला पेटी मिळालेली आहे जादुई पिटारा, त्यात असे रोल भेटलेले आहेत. या रोलमध्ये काय आहे तर 31वा सिरियल नंबर जे साधन आहे त्यामध्ये पोएम रीडिंगचे तक्ते आहेत, कविता वाचनाचे तक्ते आहेत. क्वांटिटी 10 आहे. आपण पाहणार आहोत त्या कविता वाचनाने काय होणार आहे, विद्यार्थ्यांना काय भेटणार आहे. पहा, या पद्धतीचे 10 पोएम रीडिंगचे कविता वाचनाचे तक्ते दिलेले आहेत. मित्रांनो, आजच्या या युगात वाचाल तर वाचाल, अवांतर वाचन फार जरुरी आहे. आपली शिक्षण पद्धती, मराठी माध्यम शिक्षण पद्धती याचं मी म्हणेल विषय नव्हे तर वाचन हे साधन आहे, टूल्स आहे. जर वाचता आलं तर सर्व विषयाचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणार आहे. बरोबर ना मित्रांनो? अवांतर वाचन करता आलं तर त्या पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना पुढे पुढे गेल्यानंतर परिसर अभ्यास, इतिहास, नागरिकशास्त्र, वेगवेगळे आणखीन विषय, विज्ञान, गणित या सर्वांचा अर्थ कळणार आहे. जर वाचताच नाही आलं तर काहीही कळणार नाही. पहा, असे अवांतर वाचनाचे तक्ते दिलेले आहेत. 10 तक्ते आहेत. ये रे ये रे पावसा, माकडाचे दुकान, खार बाई खार, बिंगरी, त्यानंतर माझ्या या ओटीवर, त्याच्यानंतर कपिला गाय, त्यानंतर शहाणी बावली, आणि त्यानंतर सांग सांग भोलानाथ, आणि मामाची गाडी, आणि टिटवा टिटवीचं लगीन. खूप छान लोकगीतं यात दिलेली आहेत. मित्रांनो, पहा केवढे मोठं टायपिंग आहे. विद्यार्थ्यांना फार आवडीचं असं टायपिंग आहे. वाचाल तर वाचाल. मंगेश पाडगावकरांचं सांग सांग भोलानाथ हे गीत दिलेलं आहे. लोकगीत आहे. कपिला गाय आहे. विंदा करंदीकरांचं गीत आहे. माकडाची टोपी आहे. टिटवा टिटवीचं लगीन हे आदिवासी लोकगीत आहे. खूप छान आहे मित्रांनो, तुम्ही याचा वापर नक्की करा. वाचनाची गोडी ही फार निकडीची गरज आहे मित्रांनो. वाचन हे मी सांगितल्या पद्धतीनं टूल्स, साहित्य आहे. वाचन आलं, वाचनाची गोडी लागली तरच इतर विषय त्यांना आकलित होणार आहेत. समजपूर्वक वाचन येण्यासाठी अवांतर वाचनाची नितांत गरज आहे. हे माझ्यासारखेच तुम्हाला देखील पटणारच आहे. मला या तक्त्यांमधील आवडलेली गोष्ट पोएम रीडिंगचे जे चार्ट आहेत, टॉय बेस्ड पेडॉलॉजीमधील जादुई पिटारामधील जे पोएम रीडिंगचे चार्ट्स आहेत तितके सुंदर आहेत. मोठं टाईपचं लिखाण आहे, मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे. विद्यार्थ्यांना आवडतील अशी चित्र त्याच्यामध्ये आहेत. आपण पाहणार आहोत कोणते 10 तक्ते आहेत. ठेक्यात यमक जुळणारे शब्द त्यामध्ये आहेत. साधं आपण जर खार बाई खार ही कविता घेतली तर खरुताईचं मोठंसं चित्र आहे. खरुताई खातानाचं चित्र आहे. खरुताई धावतानाचं चित्र आहे. सांग सांग भोलानाथ हे मंगेश पाडगावकरांचं जर गीत घेतलं आणि त्याचं जर चार्ट समोर आणला मित्रांनो, तर त्यामध्ये नंदी बैलाचं चित्र आहे. खूप छान वेगवेगळी चित्र आहेत. लाडू हळूच घेताना आवाज होईल का याचे देखील समर्पक चित्र आहे. शाळेला सुट्टी मिळेल का शाळेचं देखील चित्र आहे. खूप मला आवडलेलं आहे. यातून मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की विद्यार्थी हा वाचन समृद्ध झाला पाहिजे. आपला विद्यार्थी हा वाचनाची आवड असणारा असला पाहिजे. वाचन आलं तरच तो खऱ्या अर्थाने
साक्षर आहे असे मी समजेन. कारण समजपूर्वक वाचन हे त्यालाच जमू शकते ज्याला वाचनाची गोडी आहे, जो अवांतर वाचन करतो. आणि मी खरोखर महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई आणि निपुण भारतचे खरोखर मी मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी इतकं सुंदर साहित्य प्रोव्हाइड केलं आहे आम्हाला. आणि या साहित्याचा पुरेपूर प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आम्ही वापर करून घेऊ, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ते पोचवू. एव्हाना मी तर माझ्या पॅरेंट्स ग्रुपवर देखील हे चॅट वितरित केलेले आहेत. चार्ट जरी त्या रोलमध्ये 10 असले, वर्गातील पट 30-40 असला, तर तो कशा पद्धतीने ते तक्ते वापर करायचे, कोणत्या कोणत्या गटाला कोणता तक्ता द्यायचा, इव्हन त्या चार्टला होलसुद्धा खूप सुंदर आपल्याला करून दिलेले आहेत की जेणेकरून एखाद्या भिंतीवर मी तो तक्ता छानपैकी लावू शकते. दुरून देखील विद्यार्थी ते शब्द ओळखू शकतात, एवढा मोठा टायपिंग आहे त्याचा. इतकं सुंदर चित्र रेखाटलेलं आहे, सुंदर रंगकाम केलेलं आहे, चित्रावरून ती कविता समर्पक आहे हे लगेच कळत आहे. या अवांतर वाचनातून विद्यार्थी वेगवेगळे प्रश्न निर्माण करू शकतील, त्याची उत्तरं देऊ शकतील, त्या चित्राचं वर्णन करू शकतील, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊ शकतील. सहजच आपण जर यमक जुळणारे शब्द म्हटले तर खूप वेगवेगळे शब्द आपल्याला या चॅटमधून कळणार आहेत. मी खरोखर ऋणी राहीन महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मुंबई आणि निपुण भारत की एक शिक्षक म्हणून तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचताना माझ्या पहिल्या बेंचवरचा विद्यार्थी आणि माझ्या शेवटच्या बेंचवरचा विद्यार्थी देखील माझाच आहे. आणि माझा प्रत्येक विद्यार्थी हा FLNमध्ये समृद्ध असेल, त्याचा पक्का पाया असेल, मग न्यूमरसी असेल, लिटरसी असेल, प्रत्येक माझा विद्यार्थी प्रत्येक बाबतीत समृद्ध असेल. याबाबत मी खरोखर शतशः या निपुण भारत अंतर्गत आलेल्या या गुंडाळी फलकांची, या पोएम रिडिंगच्या चॅटची शतशः ऋणी राहीन. मला फार आवडले ते तक्ते. मी कसं घेतलं आहे आणि मी कसं विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेईन हे ज्याच्या त्याच्या त्या शिक्षकाची कल्पना असेल, त्या शिक्षकाची आयडिया असेल, त्या शिक्षकाची संकल्पना असेल, नवनवीन युक्त्या असतील, त्यातून काय घ्यायचं आहे. गाईचे कान जसे नागवेलीचे पान, किती समर्पक उपमा आहे. गाईचे डोळे चमकते हिऱ्यांचे गोळे, चमकते हिऱ्यांचे गोळे असे कोणाच्या डोळ्यांना म्हटले आहे? गाईच्या डोळ्यांना म्हटले आहे. हे माझा पहिलीचा विद्यार्थी खूप छान सांगू शकतोय, प्रश्न लिहू शकतोय, उत्तरं देऊ शकतो, उत्तरं लिहू शकतोय, मोठ्याने अस्खलित न अडखळता वाचू शकतोय, त्याचा अर्थग्रहण करू शकतोय. यापेक्षा आणखी काय हवं मित्रांनो? चला तर पाहूया हे 10 पोएम रिडिंगचे तक्ते, चार्ट्स. नक्की तुम्हालाही पाहायला आवडतील, ऐकायला आवडतील. पाहूया आणि या पोएम रिडिंगच्या चार्ट्सचा सर्व शिक्षकांनी वापर करायलाच हवा. नव्हे मी तर म्हणेन आत्तापर्यंत केला देखील असेल, परंतु करा अशी माझी मनस्वी इच्छा असेल. का तर आपला धर्मच आहे विद्यार्थ्यांना घडवणे आणि त्यात आपण 100% उतरूया. एवढीच तुम्हाला माझी विनंती आणि माझी मनातील आशा मी तुम्हाला बोलून दाखवली. आता आपण पाहूया ते तक्ते कसे आहेत ते. चला माझ्यासोबत वाचूया, समजून घेऊया, विद्यार्थ्यांच्या पचनी पाडूया, पालकांना कामाला लावूया. कारण पालक विद्यार्थी हे आपलं हे साहित्य आणि ऑनलाईन साहित्य. मी आता त्या साहित्यामध्ये ऑनलाईन साहित्य हे नवीन आलेलं आहे कोरोना आल्यानंतर. Though if Corona, we all teach each and every students. Though if Corona, we are creative teachers.
All of you know we are creative teachers. So all of you reach and teach each and every student in our class. दो इफ कोरोना तेव्हापासून हे ऑनलाईन साहित्य आलेलं आहे मित्रांनो. मग हे ऑनलाईन साहित्य शिक्षक विद्यार्थी पालक हा चौकोन परिपूर्ण झालाच पाहिजे. आणि हा चौकोन परिपूर्ण होण्यासाठी आपल्याला शासनाने भरपूर साहित्य पुरवलेलं आहे. फक्त त्या पेट्या उघडा, मनसोक्त विद्यार्थ्यांना ते सगळं साहित्य पुरवा. मग बघा काय कमाल होती ते. आणि कमाल झालेली आहे. ती देखील एखाद्या व्हिडिओमधून मी आपणापर्यंत पोचवेन. परंतु आता सफर करूया पोएम रीडिंग तक्त्यांची. चला तीही माझ्याबरोबर. येता ना मग. हे विद्यार्थ्यांना फार आवडणार आहे. मोठं मोठं टायपिंग, सुंदरशी चित्रकला, साजेशी चित्रकला, वर्णनाला साजेशी चित्रकला. ही चित्र फार बोलकी आहेत, खूप छान आहेत. हे पोएम चार्ट्स. गाईचे कान जसे नागवेलीचे पान, गाईचे डोळे चमकते हिऱ्यांचे गोळे, गाईचे डोळे चमकते हिऱ्यांचे गोळे, गाईचे दात जसा आंबे मोहराचा भात, गाईचे पोट जशी कापसाची मोठ, गाईचे पाय जशी दुधावरती साय, माझी कपिला गाय, गाईचे पाय जशी दुधावरती साय, माझी कपिला गाय. हे लोकगीत आहे. पहा खूप सुंदर आहे. समर्पक चित्र आहे. दात, भात, पोट, मोठ. रायमिंग वर्ड्स अगदी ॲक्युरेट आहेत, यमक जुळणारे आहेत. पाय, साय, गाय. आणि समजपूर्वक वाचन करता आलं मुलांना की आपलं वाचन सफल झालं. गाईचे डोळे कसे आहेत? गाईचे डोळे चमकते हिऱ्यांचे गोळे आहेत, गोळ्यांसारखे आहेत. गाईचे दात, गाईच्या दातांना कशाची उपमा दिलेली आहे? गाईच्या दातांना काय म्हटले आहे? जसा आंबे मोहराचा भात. जणू काही आंबे मोहराचा भात आहेत. गाईचे पोट कसे आहे? गाईचे पोट कापसाची मोठ आहे. हे कळलं, समजपूर्वक कळलं म्हणजेच वाचन संपूर्ण सफल झालं. अवांतर वाचन आल्याशिवाय इतर विषय समजणार नाहीत. वाचन म्हणजे काय मित्रांनो? तर वाचनाचा अर्थ समजला पाहिजे. म्हणजे कशी? जर समजा तुम्ही प्रश्न विचारले, त्या मुलांना प्रश्न पडले तर त्याचं उत्तर यातून त्यांना कळलं पाहिजे. आता इला हा प्रमाण भाषेतील शब्द नाही आहे, बोलीभाषेतील शब्द आहे. हिला आहे. मग कोण खेळते आहे? तर बाहुली सदा खेळते आहे. सदा म्हणजे नेहमीच खेळते आहे. माझी छबी बोलते. छबी कोणाचे नाव आहे? तर बाहुलीचे नाव आहे. बाहुली कशी आहे? शहाणी आहे. गुलुगुलू गालातच कोण हसते? गुलुगुलू गालात माझी बाहुली हसते. हे सर्व समजपूर्वक आलं म्हणजे अवांतर वाचन. मी समग्र शिक्षा अभियानांतर्गत जे काही हे अवांतर वाचनाचे कवितेचे तक्ते आलेले आहेत, पोएम रीडिंग चार्ट्स आलेले आहेत, त्यांना मी खरोखर धन्यवाद मानेन की असे चार्ट आल्यानंतर विद्यार्थी का नाही प्रकट वाचन करणार, का नाही अस्खलित वाचणार, का नाही त्यांना वाचनाची गोडी लागणार. खरोखर खूप खूप छान आहेत हे. तुम्ही पण सर्वांनी या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे तक्ते जाऊ द्या, त्यांना हाताळू द्या, त्यांना वाचू द्या, त्यांना त्यांचा अर्थ समजून घेऊ द्या. पहा मंगेश पाडगावकरांची कविता देखील. वाचनात समृद्ध असणारा विद्यार्थी मी घडवू शकते हा विश्वासच खूप काही सांगून जातो. आणि याला साथ देत आहे टॉय बेस्ट पेडॉलॉजी. छान आहेत ना खरोखर तक्ते. खरोखर उपयुक्त समर्पक असे हे तक्ते आहेत. पोएम रीडिंग चार्ट्स आपल्या इवल्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लावणारे असे हे तक्ते आहेत. पटलं ना? चला तर मग या
जे साहित्य आलेलं आहे टॉय बेस्ड पेडॉलॉजीच्या जादुई पिटाऱ्यामधून त्याची जादू करून दाखवूया. आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हे साहित्य पोचवूया आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वाचनात समृद्ध करूया. चला तर पुन्हा भेटूया. धन्यवाद. खारबाई खार. कवितेचं नाव काय आहे? खारबाई खार. वाट जोरात. कवितेचे नाव आहे खारबाई खार. खारबाई खार नाजूक फार. नंदिनी तुझ्या कवितेचं नाव काय आहे? शहाणी. शहाणी बाहुली. शहाणी बाहुली. काय वाच बरं? बघा बघा कशी माझी बसली बया. माझी बसली बया. टाळ्या वाजवा. माझ्या कवितेचे नाव भिंगरी. एक होती भिंगरी. भिंग भिंग भिंगरी. तिचं नाव झिंगरी. झिंग झिंगरी. सारखी सारखी फिरते गोल. फिरता फिरता जातो तोल. तिला आहे एक पाय. पायावरती गिरकी पाय. गिरकी घेऊन आली चक. झालं. ओके. क्लॅप क्लॅप क्लॅप. ओके छान.